श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं आणि अन्नपूर्णांचं स्वामीज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण इथे खांडवी, सुरईच्या वड्या, पितोड असे जे काही शब्द आहेत वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातले ते आपण शिकणार आहोत. पण स्पेशल गुजराती खांडवी. ओके, मी इथे 1 कप बेसन घेतले, 1 कप दही घेतलंय, त्यात 2 मिरच्या टाकल्याय, थोडासा अद्रकचा तुकडा टाकलाय, मीठ टाकलंय आणि हळद टाकली आणि मिक्सरमधून ते बारीक करून घेतलंय. आणि आपण 1 कप बेसनसाठी 2 कप पाणी वापरणार आहोत. मिक्सरमध्ये मी 1 कप पाणी ऑलरेडी टाकलं होतं. त्याच्यानंतर जे आपण मिक्सर टाकणार आहोत त्यामध्ये 1 कप पाणी म्हणजे 2 कप पाणी पुरेसं आहे 1 कप बेसनला. ओके, पॅन मध्ये टाकल्या ते आपल्याला हलवायचंय आणि तुम्ही विस्क यूज करा. कारण काय आहे की तुम्ही स्पॅच्युला घ्याल किंवा चमचा घ्याल ना, तर त्याने गाठी बनण्याचा जास्त चान्सेस असतात. कारण आपल्याला चमच्याने पटपट ते हलवता येत नाही. बघा, मी ते स्पॅच्युला घेतला होता, तो पूर्ण लास्ट स्टेजला आला होता आपलं बॅटर. हे बघा, असा थिकनेस आला की मग स्पॅच्युला घेतला तरी चालेल, पण तुम्हाला फर्स्ट विस्कच यूज करायची आहे. ओके, नसेल तर तुम्ही ठीक आहे चमचा यूज करू शकता, पण प्रयत्नच करा की तुमच्याकडे विस्क हवी आणि सगळ्यांकडे असते ऑलमोस्ट. ओके, तुम्ही ते बघितलंय, हे जे स्टेजला येतंय ना आपला जो फ्लोईंग स्टेज आहे या बॅटरचा, तेव्हा एकदा चेक करायचं ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटानंतर, फार तर फार 20 मिनिटानंतर एकदा असं छोटंसं बॅटर घ्यायचं ताटलीवरती बॅक साईडला आणि ते असं प्रेस करून थोडंसं चेक करायचंय. बघा, इथे ते होत नाहीये म्हणजे खांडवी आपली अजून झालेली नाही आहे. आता हे पुन्हा मी 10 मिनिटं शिजवलंय. बघा, इथे निघाले. हे आपलं परफेक्ट खांडवीचं मिक्सचर तयार आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. तुम्ही पटापट ज्या काही थाळ्या असतात किंवा ताट असतं त्यावरती बॅटर घ्यायचंय. एकीकडे बॅटर घेतलं तर दुसरीकडे लगेच पॅन वरती झाकण ठेवायचं, कारण ते जोवर गरम आहे तोवरच ते स्प्रेड होणार आहे. ते जर एकदा घट्ट झालं तर ते स्प्रेड होणार नाही. ताटाच्या आतल्या बाजूला मी छान असं खांडवीचं आपलं बॅटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच ताटाच्या मागे मी दुसरं बॅटर त्याच्यावरती पसरवणार आहे. तुम्ही बघू शकता, एकाच ताटामध्ये आपल्या खूप साऱ्या खांडवी होऊ शकतात. खूप सारे ताटं करायची गरज नाहीये. असं तुम्ही ATM कार्ड वगैरे असतं तुमचं किंवा कॉन्टॅक्टचं जे कार्ड असतं किंवा आपलं पत्ते खेळतो आपण, ते कार्ड घेतलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याने पण खूप छान होतं. इथे माझ्याकडे ATM कार्ड होतं जे काही तुटलेलं होतं, त्या टाईपमध्ये मी हे केलेलं आहे. किंवा तुम्ही स्पॅच्युलाने सुद्धा हे स्प्रेड करू शकता. पटपट स्प्रेड करायचे, जोवर ते गरम आहे तोवरच. ते एकदा थंड झालं की मग ते स्प्रेड होणार आणि त्याच्या गाठी तयार होतात. हे बघा, जेवढं पातळ स्प्रेड करता येईल तेवढं पातळ स्प्रेड करायचंय आणि खूप छान असं तयार होतं. तुमच्याकडे जर केकचा स्पॅच्युला असेल, आपण डेकोरेट करतो केकला, तो स्पॅच्युला घेतला तर अतिउत्तम. स्क्रॅपर. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडनी खूप छान असं ते पसरवून घेतलेलं आहे. शेप याला खूप गरजेचा नाहीये, बाजूने थोडंसं पसरलं ना तरी चालतं. ओके, मी इथे 3-4 ताटं अशी करून घेतलेली आहे. तुमच्या समोर दाखवते, मी ते कट मारून घेतलेले आहेत त्याला ऑलरेडी, त्यामुळे खांडवी खूप छान पद्धतीने निघते आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, किती छान अशी खांडवी निघालेली आहे. हे बघा, दुसरी पुन्हा मी काढून दाखवते. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, सगळ्यांनाही जमते, पण खूप जणांची चुकते कारण तुम्ही शिजू देत नाही. ओके, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आपली खांडवी तयार आहे. श्री स्वामी समर्थ.